श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. अन्न हे परब्रह्म असल्यामुळे सनातन धर्मात अन्नदानाला विशेष महत्व आहे. गोरगरिबांना अन्नदान करीत असत. ते वेगवेगळे पदार्थ तयार करीत. त्यासाठी त्यांनी 2 मोठी भांडी 50 माणसांना पुरेल इतके अन्न तयार होई, तर मोठ्या हंडीत 100 माणसे जेवत असत. श्री बाबांना अन्नदानाची इच्छा झाली, की ते कोणता पदार्थ तयार करायचा हे ठरवून त्यासाठी लागणारे सर्व साहित्य बाजारातून विकत आणत. मशिदीच्या आवारात एक मोठी चूल रचून त्यावर हंडी ठेवून तो पदार्थ काळजीपूर्वक तयार करीत. ते कधी मिठे चावल करीत, कधी मांस मिश्रित पुलाव करीत, तर कधी कणकेचे गोळे शिजवलेल्या वरणात सोडून डाल बट्टे तयार करीत. त्यांना असे वेगवेगळे पदार्थ बनविण्याची आवड होती. हंडीचा बेत ठरला, की श्री बाबा उत्साहाने कामाला लागत. निवडणे, टिपणे, कापणे, वाटणे या सर्व गोष्टी स्वतः करत. त्यावेळी ते कोणाची मदत घेत नसत. अन्न शिजवताना वाफा येऊ लागल्या, की श्री बाबा अस्तनी वर करून तो पदार्थ सहजते वर खाली ढवळत. त्यामुळे त्यांचा हात भाजला असे कधीही होत नसे. हंडी शिजेपर्यंत ते काळजीपूर्वक लक्ष ठेवून असत. ती पूर्ण शिजल्यावरच चुलीवरून उतरवून मशिदीत नेऊन ठेवत. त्या अन्नाला मौलवीच्या हस्ते विधीपूर्वक फात्या देऊन श्री बाबा म्हाळसापती व तात्या यांना सर्वप्रथम प्रसाद देत असत. त्यानंतर गोरगरिबांना स्वतःच्या हाताने पोटभर अन्न वाढीत. त्यावेळी त्या सर्वांच्या मुखावरील आनंद पाहून बाबांना परम संतोष वाटे. ज्या कोणाला श्री बाबांच्या हंडीचा आस्वाद घ्यायला मिळाला असेल ते खरोखरच धन्य होत. श्री बाबांचे एक वैशिष्ट्य होते. ते प्रत्येकाच्या भावनांचा आदर करीत. मांसमिश्रित अन्न तयार केले तर शाकाहारी व्यक्तींना किंवा भक्तांना ते कदापिही देत नसत. आपण तयार केलेला पदार्थ प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे असाही त्यांचा आग्रह नसे. इसवी सन 1910 नंतर दासगणू महाराजांनी मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रात असंख्य कीर्तने करून श्री बाबांची कीर्ती सर्व दूर पसरवली. त्यामुळे दूरदूरचे लोक श्री बाबांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यांच्याकडून ताटे भरभरून नैवेद्य येऊ लागले. अन्न वाटूनही शिल्लक राहू लागले. त्यामुळे हंडी बनविण्याचे प्रयोजन उरलेच नाही. एके दिवशी श्री बाबा मशिदीत बसले होते. तेवढ्यात नानासाहेब चांदोरकर आणि त्यांचे साडू बिनीवाले यांचे आगमन झाले. श्री बाबांचे दर्शन घेऊन ते त्यांच्या समोरच बसले. तेव्हा ते रागाने चांदोरकरांना म्हणाले, नाना, इतके दिवस माझ्याबरोबर राहून तू काय शिकलास? तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. ते ऐकून नानासाहेब गोंधळले. आपले काय चुकले हेच त्यांना कळेना. तसेच काहीतरी घडल्याशिवाय श्री बाबा आपल्यावर रागावणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती. त्यांनी त्यांचे पाय धरले व रागावण्याचे कारण विचारले. बाबा म्हणाले, तू कोपरगावला उतरल्यानंतर शिर्डीत येईपर्यंत काय काय घडले ते नीट सांग. नानासाहेब म्हणाले, बाबा, कोपरगावला उतरल्यानंतर मी शिर्डीसाठी एक टांगा ठरविला आणि निघालो. वाटेत गोदावरीच्या काठावर एक दत्त मंदिर आहे. हे बिनीवाले दत्त भक्त असल्यामुळे त्यांना दत्तप्रभूंचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पण तुमच्या भेटीची उत्कंठा असल्यामुळे मी त्यांना मनाई केली. आपण शिर्डीहून परत येताना त्यांचे दर्शन घेऊ असे सांगून त्यांचे मन वळविले. मग आम्ही नदीवर स्नान केले. तेथे माझ्या पायात एक काटा रुतला. त्यामुळे मला खूप वेदना झाल्या. मी प्रयत्नपूर्वक तो काटा काढला आणि टांग्यात बसून शिर्डीस आलो. श्री बाबा म्हणाले, नाना, दत्त महाराजांसारखे पवित्र आणि पूज्य दैवत मार्गामध्ये असताना जो त्याचे स्वतः दर्शन घेत नाही आणि दुसऱ्यालाही घेऊ देत नाही, त्याच्यासारखा दुर्दैवी कोणी नाही. जो दत्तप्रभूंचा अनादर करतो त्याला मी काय पावणार? बरे झाले तुझे काट्यावरच निभावले. यापुढे अशी चूक करू नकोस. अरे, जो गुरुचे दर्शन घेऊ देत नाही ती घाई काय कामाची? ते ऐकून नानासाहेब लहान मुलांसारखे रडू लागले. बाबा, अशी चूक मी पुन्हा कधीही करणार नाही. मला क्षमा करा. असे म्हणून त्यांनी श्री बाबांचे पाय धरले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.